आपण इथं आल्यानंतर काही माझ्या भगिनींनी बहिणींनी मला निवेदन दिली, त्यांच्या काही प्रश्नाच्या संदर्भात जरूर ते प्रश्न सोडवणे आमचं कर्तव्य. महिला बाल विकास खात्याची जबाबदारी आम्ही आदिती तटकरेंवर टाकलेली आहे आणि ती आमची मुलगी ती अतिशय तडफेनं ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतो. मी इकडं बांधवता सगळे बांधव, तर ह्या पद्धतीनं आम्ही चाललो. काय झालं, यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुमचा पालकमंत्री नोव्हेंबर 2004 होतो. पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री झालो. अनेक खाती मला सांभाळण्याची संधी वरिष्ठांच्यामुळं, साहेबांच्यामुळं, पक्षामुळं मिळाली. तुम्ही कधीच नाकारलं. पण हे सगळं होत असताना यंदाचा अर्थसंकल्प ज्यावेळेस मला सादर करायचा होता, लोकसभेच्या निवडणुका होऊन गेलेल्या होत्या आणि मी हा विचार करत होतो की बाबा देशामध्ये कुठल्या योजना त्या भागातल्या जनतेला आकर्षित करतात. जसं आपल्या रोजगार हमी योजना एक संपूर्ण आपल्या देशामध्ये आपण लागू केली आणि ती योजना पॉप्युलर झाली. पहिली ती महाराष्ट्राची योजना, संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता महाराष्ट्राची योजना स्वच्छ भारतच्या नावाने देशामध्ये गेली. रोजगार हमी योजनेशी निगडीत फलोत्पादन योजना ती राष्ट्रीय फलोत्पादन योजनेच्या निमित्तानं देश पातळीवर घडली. अशातनं काही योजना आमच्या डोक्यामध्ये आल्या आणि त्याच्यानंतर समाजाचा जो गरीब वर्ग, महिला, जो कुरपणीला जातो, जो गुन्हा करतो, जो झाडू पोतना करतो, कचरा गोळा करतो, त्याच्यामध्ये झोपडपट्टीसारख्या अतिशय दैनीय अवस्थेमध्ये राहतो, फार कष्ट घेत असतो हा महिलांचा वर्ग आणि मग त्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे ही भावना सतत डोक्यामध्ये होती आणि त्याच्यातून कुणाला द्यायचं. पहिला वर्ग तर 50%. मग असं ठरवलं की 2.5 लाखाच्या पर्यंत उत्पन्न, 2.5 लाखाच्या आत म्हणजे गरीब महिला त्याच्यामध्ये सामावून घेतल्या जाते. एक गरीब आम्ही ह्यावेळेस कार्यक्रम सुरू दिलेला आहे किंवा जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी तुम्हाला भेटायला येतो. त्यावेळेस माझा हाच विचार असतो की आपण गरिबाला गरिबीतनं बाहेर काढायचं, विकास हा आपण त्या ठिकाणी करायचा आणि विकासाच्या बरोबर आपण त्या भागाला मदत करायची. आता दीपक, आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण फलटण विधानसभा मतदारसंघाला किती कोटी रुपये दिले? हजारच्या पुढे गेलेले. ते काहीतरी थापा होतो म्हणजे पालखी मार्ग पण त्याच्यात धारायचा नाही, धारला पाहिजे ना, तो झाला ना. अरे आता बारामतीत पालखीवर तुमच्या संत तुकाराम महाराजांची गेली, तुमच्या इतर बाबांची गेली, काही 1000 कोटीची कामं आपण केली. आता नीरा देवकर, ढोम बलकवडी जोड कागदाद्वारे खरं तर नीरा देवकर आणि ढोम बलकवडी ही कुणाची देण आहे तरी रामराजे नाईक निंबाळकर साहेबांची देण. कारण नीरा देवकर धरण माझ्या भोर तालुक्यात आहे आणि तिथं बरेच वर्ष चर्चा चालली, चव्हाण साहेबांच्यापासून चर्चा चालली, पण तिथं लोकांना कन्व्हिन्स करणं, लोकांना ते धरण होण्याच्या करता त्यांची संमती घेणं हे एवढं जिकिरीचं अवघड काम होतं. परंतु रामराजेंनी जिद्द सोडली नाही. रात्री जाऊन ते आमच्या पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यामध्ये बसायचे आणि लोकांशी चर्चा करायचे किंवा कोयनासारखं तिथल्या प्रकल्पग्रस्तांचं झालं तसं तुमचं होऊन देणार नाही, तुम्हाला व्यवस्थितपणे चांगलं कसं तुमचं पुढच्या पिढीचं होईल ते आम्ही बघू. आणि त्याच्यातून तो बलकवडी पण एका व्हॅलीचं पाणी दुसऱ्या व्हॅली तो बोगदा आपण त्या ठिकाणी केला आणि तो बलकवडी धरण पण त्या पक्षामध्ये झालं. वास्तविक हा आमच्या फलटण तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्याच्या करता होणार. त्यामुळे आम्हाला गती देण्याच्या करता सतत रामराजे आणि दीपक आंबळे असायचे. पुणे जिल्ह्यात
श्रावणाचा करतात. मी श्रावणाच्या बैलपोळ्याच्या निमित्तानं देखील सर्व शेतकरी वर्गाला माझ्या बळीराजाला पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा मनापासून त्या ठिकाणी देतो. परंतु त्याचबरोबर श्रावणी सोमवार हा शेवटचा श्रावण सोमवार आहे. आपले नेहमी आपण कुठं श्रद्धा ठेवतो, कुठं त्या ठिकाणी नतमस्तक होतो आणि त्याच्यातून एक प्रेरणा घेऊन आपण पुढे जात असतो. ही आपली परंपरा ही आपली संस्कृती आहे आणि त्या साधू संतांनी अशाच पद्धतीचे विचार हे आपल्याला सगळ्यांना सांगितलेले. आणि मग याच निमित्तानं आम्ही महिलांच्या करता काही चांगले कार्यक्रम माझी लाडकी बहीण त्याच्यातून 1500 रुपये महिलांना देतो वर्षाला 18,000. पुढच्या वेळेस ही योजना चालवायची म्हटलं तर फलटणच्या माझ्या मायबहिणींना माझ्या भगिनींना पुन्हा युतीचं सरकार निवडून द्यावं लागेल. त्यामध्ये आम्ही पुढं 5 वर्ष ते चालवतो. पुढं 5 वर्षात चालून आम्ही ठेवलं तर तुम्हाला 5 वर्षात 90,000 ते जवळपास 1,00,000 रुपये मिळणार आहे. एवढी मोठी रक्कम कधी माझ्या मायबहिणीला मिळाली, कधी नव्हती मिळाली. सरकार अनेक गेली, परंतु ह्या पद्धतीनं कोणी विचार केला नव्हता. आम्ही मात्र केला. त्या संदर्भामध्ये आज राज्यात आम्ही सगळीकडे फिरतोय. आज आम्ही महायुतीच्या माध्यमातून देखील फिरतोय आणि महिलांना त्याच्यामध्ये जागृत करण्याचं काम करतोय. त्यांच्या बघा राष्ट्रवादी घेत नाही तो नंबर आहे तिथं 98 61 71 71 71. महिलांना तो लक्षात ठेवा. राष्ट्रवादी तो नंबर हेल्पलाईन नंबर 98 61 71 71 71. तुम्ही त्या नंबरला फोन केला तर तुम्हाला राज्याच्या निवडणुकीची माहिती मिळेल. जी काही माहिती तुम्हाला पाहिजे ती देण्याचं काम हे आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून या हेल्पलाईनच्या निमित्तानं सुरू केले. आत्ताच येताना मला दीपक हा भेटला आणि त्यांनी पण सांगितलं तुमचे माजी सभापती ते आता पहिलं आपले ह्याचे अध्यक्ष माझी लाडकी बहीणचे तेच अध्यक्ष. तर त्यांनी मला येताना सांगितलं की दादा 88,000 महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झाल्या, परंतु त्याच्यातल्या जवळपास 2/3 महिलांना म्हणजे 60,000 महिलांना पैसे मिळाले. आज तुम्हाला आश्चर्य वाटतं महिलांना मी याकरता 46,000 कोटी रुपये काढून ठेवले. 46,000 कोटी आणि आता 2 महिन्याचे जुन्या पैसे 3,000 रुपये पाठवले. आता राहिलेले पण पैसे तुम्हाला मिळणार. तुम्ही फक्त त्याच्यात लाभार्थी म्हणून बसण्याकरता ज्या अटी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बसला पाहिजे. हे करत असताना तुमच्या हातात तो पैसा येणार, तो फलटणच्या मार्केटमध्ये फिरणार, इतर बाजारामध्ये फिरणार. त्याच्यात बाजारपेठेला देखील एक आर्थिक उलाढाल व्हायला मदत होणार. हे काही फक्त तुमच्या फायद्याचं तर आहेच, पण त्याच्यातून महाराष्ट्रातली अर्थव्यवस्थेला गती देखील मिळणार. मी 10 वर्ष अर्थमंत्री म्हणून काम केलेलं असल्यामुळं याचा फार बारकाईने अभ्यास केला. एक माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला आली, दुसरी मगाशी रुपालीनं चाकणकरनी सांगितलेली ती आपल्या घरामध्ये गरिबाच्या मुलगी जन्माला आल्यानंतर जन्मल्यापासून 18 वर्षाची होईपर्यंत त्या मुलीला राज्य सरकार 1,01,000 रुपयाची मदत त्या ठिकाणी करतं. 1,01,000. मुलगी तुमच्या घरातली, फक्त ती गरिबाच्या घरातली असली पाहिजे. बाकी खर्च राज्य सरकार करतं. एवढ्यावर नाही थांबलं. गरिबाच्या घरातल्या मुलींना कॉलेजचं शिक्षण मोफत देण्याच्या करता देखील आपण घेऊन आणलं. त्याचे पोस्टर्स तुम्हाला लाभलेले दिसत असतात, कारण त्यांना पण शिकलं पाहिजे ना. ती गरिबाच्या घरातली म्हणून ती शिक्षणापासून वंचित राहायचं असं का? आपण विनोबा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, राजर्षी शाहू महाराज, फुले, आंबेडकर, घटनेचे शिल्पकार यांची नाव घेतो, पण त्यांचा विचार देखील तुम्हाला पुढे द्यायला पाहिजे. त्यांच्या विचारधारेचा आदर करून समाजातल्या 11 पगड जाती 12 गुंतेदारांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे आणि तशा पद्धतीचं काम आम्ही करतोय. आज माझ्या
तालुक्यामध्ये 60,000 महिलांना 3,000 रुपये मिळाले आणि राज्यात 1,60,00,000 महिलांना हे पैसे मिळाले. 1,60,00,000. विचार करा, एवढा आज गरीब माझ्या भगिनीला एक लाभ देण्याचा प्रयत्न, त्या लाभातून तिला बळ मिळावं हा प्रयत्न, हा आमचा सगळ्यांचा त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि त्याचं महाराष्ट्रातल्या महिलांनी खूप चांगल्या प्रकारे स्वागत देखील केलेलं आहे. आज इथं आपण जर बघितलं तर फलटणला एक वेगळा इतिहास आहे. तसं बारामतीपेक्षा फलटण हे फार महत्वाचं शहर म्हणून या शहराची ओळख. फलटणचं ग्रामदैवत श्री राम यांना इथं आल्यानंतर आपण सगळे वंदन करतो. मी देखील आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं वंदन करतो. राष्ट्रीय राजे मानवजी राजे नाईक निंबाळकर श्री चक्रपाणी प्रभू यांच्या कार्याचं देखील स्मरण करणं हे फलटणमध्ये आल्यानंतर आमच्या सारख्याचं प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणून त्यांचं स्मरण करून त्यांना देखील मी अभिवादन करतो, त्यांच्यापुढं पण मी नतमस्तक होतो. आज या बाबतीमध्ये वेगवेगळ्या अडचणी सोडवण्याच्या करता सतत आमच्या सगळ्यांचा पुढाकार असतो. राष्ट्रवादीची विचारधारा ही फलटणकरांनी पहिल्यापासून जोपासलेली आहे. उद्याच्या काळामध्ये केंद्राचा पैसा अधिकचा कसा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणता येईल त्याबद्दलचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. परवाच देशाचे पंतप्रधान पालघरला वाळवण बंदराच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आले होते. फलटणकरांना तुम्हाला माहिती आहे, आम्ही ते सगळं बघितलं प्रेझेंटेशन. आम्ही प्राईम मिनिस्टरांच्या बरोबर होतो, मुख्यमंत्री होते, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री होतो, सेंट्रलचे मिनिस्टर होते, अधिकारी माहिती देत होते. जगातली 10 बंदर आहे जगात, त्याच्यातलं ते वाळवण बंदर होणार. समुद्र किनाऱ्यापासून आतमध्ये 10 किलोमीटर एवढी सुंदर साईट आहे तिथं की खोल समुद्र त्या ठिकाणी. त्याच्यावर किती मोठ्या बोटी तिथे येणार. तिथं आता आम्ही विमानतळ करतो, तिथं रेल्वे लाईन करतो, तिथं 10-12 लाख लोकांना काम मिळणार. आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये पिकणारा माल शेतकऱ्यांचा असेल किंवा इतर कष्टकऱ्यांनी पिकवलेला असेल किंवा इतर बनवलेला असेल, तो जगाच्या बाजारपेठेमध्ये पाठवण्याच्या करता कार्गो विमानतळाच्या आपण तिथं सोय करतो. आणि या सगळ्या कामाला देशाच्या पंतप्रधानांनी पहिल्याच कॅबिनेटला तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर 76,000 कोटी रुपये मंजूर केले. 76,000 कोटी. कशाला म्हणतात 76,000 कोटी? अशा पद्धतीनं आज केंद्राचा निधी आणण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय. आम्ही वैनगंगा पैनगंगा प्रकल्प, आम्ही नारपारचा प्रकल्प, आपल्याही कृष्णा खोऱ्याच्या परिसराचे प्रकल्प, असे अनेक प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेले. आता आमचं फलटण बारामती रेल्वेचं काम सुरू झालेलं आहे. तुमचं फलटण पंढरपूर याही कामाला लवकरात लवकर आपल्याला सगळ्या कामाचा निपटारा करायचा आहे. पालखी मार्ग चाललेलाच आहे. आता बाह्य वळण तेही आता मला येताना दाखवलं, कारण माझ्या शहरातली रहदारी कमी व्हावी, प्रदूषण कमी व्हावं. ज्यांना फलटणमध्ये काम नाही त्यांनी बाहेरच्या बाहेर तिकडं पंढरपूरला त्यांना जाता आलं पाहिजे. असे रिंग रोड हे आपण अनेक शहरामध्ये करतोय, तसं फलटण करता देखील करतोय. त्याची पण जाणीव आपण सर्व सहकारी मित्रांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं केली पाहिजे. फलटण पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाला देखील आपण गती देतो आणि महारेल 1,842 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हा आता तयार झालेला आहे. यात राज्य सरकारचा हिस्सा निम्मा राहणार, म्हणजे 921 कोटी रुपये. हा निधी राज्य सरकारकडून काम सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मी आपल्याला ग्वाही देतो की फलटणला वरदान ठरणाऱ्या या रेल्वेचा जो राज्य सरकारचा हिस्सा आहे, तो हिस्सा वेळेमध्ये देण्याची जबाबदारी अर्थमंत्री या नात्याने माझी नाही. त्याबद्दल आपण काळजी करू नका, परंतु तुम्हाला त्याच्यातनं लाभ मिळाला पाहिजे, माझ्या फलटणकरांना त्याच्यातनं फायदा झाला पाहिजे.
फलटण तालुक्याच्या विकासाला त्याच्यातलं प्राधान्य मिळालं पाहिजे, हाच दृष्टिकोन आमच्या सगळ्यांचा निमित्तानं आहे. फलटणमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही रस्ते उपदरी करण्याचं काम करतोय. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं फलटणमध्ये देखील त्याच्यामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेलं मुदुजी मनमोहन राजवाडा, नागेश्वर मंदिर, श्रीराम मंदिर, जबरेश्वर मंदिर, महानुभाव पंथाची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेलं चक्रधर स्वामींचं मंदिर, आबासाहेब मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, जैन धर्मियांचं श्री 1008, चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर श्री 1008, आदिनाथ दिगंबर जैन मंदिर, धनगर समाजाचं दैवत समजलं जाणारं बिरदेव मंदिर, विवाई माता मंदिर, श्री दुर्दैव मंदिर या स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास केला जातो. आत्ता पण पर्यटनाला चालना देण्याच्याकरता रामराजांनी आणि दीपकने मला इथंही पत्र देऊन आठवण केली. काही कार्यकर्ते आलेले होते, त्याच्याही बद्दल आज रात्री मी मुंबईला जाणार आहे. उद्या मी मुंबईत आहे, 2-3 दिवस राष्ट्रपती महोदय देखील मुंबईच्या दौऱ्यामध्ये येणार आहेत आणि त्यांचा त्या ठिकाणी प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही हजर राहणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या प्रकारे आमच्याकडनं त्याची कारवाई देखील होईल. आपण त्याबद्दल काही काळजी करू नका. त्याच्यामध्ये आपल्या फलटण तालुक्यामध्ये धुमाळवाडी हे गाव राज्यातलं पहिलं फळांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं आहे आणि या गावातल्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा उपयोग करून 19 विविध प्रकारची फळबाग लागवड ह्या भागामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे. आणि आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ देखील आमच्या फलटण तालुक्यामध्ये कांबळेश्वर या गावामध्ये भव्य आणि सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या प्रकारे आमच्या सगळ्यांचं काम चाललेलं आहे. पुढेही अशीच कामं करण्याचा आमचा सगळ्यांचा मनोदर आहे. जनसन्मान यात्रेला जो उदंड प्रतिसाद मिळतोय तो नेमका विरोधकांना बघवला. त्याच्यावर विरोधक कोर्टात जात आहे की योजना बंद करा, विरोधक कोर्टात जात आहेत किंवा ह्याच्यामध्ये महिलांना पाहिजे तेवढी मदत होत नाही, काही वाटते तशा पद्धतीनं खोटं नाटक सांगतायत. परंतु कोर्टाने अजून तरी या योजनेला कुठं अडचण येऊन दिली नाही. माझी तुम्हा सगळ्या मानवांना बघितलं विनंती आहे की आम्ही तुमच्याकरता चांगली योजना आणतोय, मुलींच्याकरता आणतोय, माझ्या शेतकऱ्यांच्या करता 3,000, 5,000, 7,500 वीज माफीचा निर्णय आम्ही घेतला. इतका चांगला निर्णय झाला. 14,900 कोटी रुपये राज्य सरकार दरवर्षी तुमचे महावितरणला भरणार आहे. अशाच पद्धतीनं इतर देखील योजना 5 रुपये लिटरला दुधाचे दर कमी झाले. सरकार तुम्ही गाईचं दूध तयार करता म्हणून आम्ही 5 रुपये तुम्हाला अनुदान देतो, ही देखील आपली योजना आहे. अशा पद्धतीनं ज्या ज्या योजना माझ्या गोरगरिबांच्या भल्याकरता असतील, माझ्या कष्टकार शेतकऱ्यांच्या करता भल्याकरता असतील किंवा मायबहिणींच्या भल्याच्या असतील, त्या योजना करण्याच्या करता आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती राहणार आहे. आम्ही तुमच्याकरता लाडकी बहीण योजना आणली, त्याच्यामध्ये 3 गॅस सिलेंडर मोफतची योजना आणली, मुलींना कॉलेजचं शिक्षण मोफत गरिबांपेक्षा देण्याची योजना आणली, लेक लाडकी जन्मापासून 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपये तिला मिळतील अशी योजना आणली. पिंक ई रिक्षा 17 शहरामध्ये 10,000 महिलांना आम्ही यांनी पिंक रिक्षा चालवायला देणार आहेत. त्याच्यातनं पण त्यांचा स्वतःचा राहणीमान बदले त्यांना स्वतःचा 2 पैसे आकाशी मिळणार आहेत. त्याच्यामध्ये शुभमंगल सामुदायिक नोंदणीकृत विवाह योजना, त्याला पूर्वी आम्ही 10,000 रुपये देत होतो, आता 25,000 रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि लखपती निधी योजना 7 लाख नवीन बचत गटांची स्थापना करून फिरत्या निधी रकमेद्वारे 15,000 रुपयावरून 30,000 रुपयाची वाढ आम्ही केलेली आहे. आणि या वर्षात आपल्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 25 लाख लखपती स्त्रियांना बनवण्याचा आमचा संकल्प आहे.
मी तर त्याच्या पुढं तुम्ही प्रतिसाद दिला तर आमची 50 लाखापर्यंत जाण्याची तयारी तुमचा प्रतिसाद द्यायला पाहिजे. कारण लोक तुमच्या करताय. मला म्हणतो याचा फायदा घ्या. त्याच्यामध्ये कुठं मनामध्ये दुर्गंध ठेवू नका आणि या दुर्गंधाचा फायदा घेऊन तुम्ही तुमचा संसार अधिक चांगल्या पद्धतीने कसा मार्गी लागेल याबद्दलचा प्रयत्न आपण करा. माझ्या शेतकऱ्यांना बळीराजा वीज सवलत योजना, सौर ऊर्जा पंप, आता 8,08,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप यासाठी 24,000 कोटीची तरतूद आपण केली. परंतु मला आता शेतकऱ्यांना वर्षभरानं दिवसाच लाईट द्यायची, रात्री नाही. रात्री दिल्यावर शेतकरी फार नाराज होतात. ते म्हणतात कुठं बिबट्याचं जायचं, साप असतो, कुठं बिबटे येतात काही भागात, रात्री नका पाठवू. म्हणून आम्ही 9,500 मेगावॉट वीज ही सोलरवर तयार करतोय आणि त्याच्यातनं ती होणारी वीज या शेतकऱ्याला देतोय. त्याच्यामुळे इंडस्ट्रीची पण वीजचा दर कमी होण्याच्या करता मदत होणार आहे. ही पण एक चांगला निर्णय तुमच्या आमच्या राज्य सरकारने घेतलेला आहे. नमूद शेतकरी सन्मान योजना, दर महिन्याला 500 रुपये केंद्राचे, 500 रुपये आमचे, अशा प्रकारची योजना आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना, त्याच्यामध्ये 3 लाखाची मर्यादा आम्ही आता 5 लाखापर्यंत वाढवलेली आणि याकरता राज्य सरकार विमा कंपन्यांना 2,450 कोटी रुपये मिळतात. का तर तुमच्या गरीब स्त्रियांना, आर्थिक कमकुवत स्त्रियांना त्यांच्या घरातल्या पेशंट 5पर्यंत 2 लाखापर्यंतच त्यांचा औषध उपचार करायचा हा निर्णय झालेला आहे. तो 2 लाख 5 वर्षामध्ये शिकार होतात. त्याच्यावर तिथं कुठं अडचणी असतात तर तुम्ही मला सांगा, मी त्या अडचणी दूर करण्याच्या करता देखील मनापासून प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. त्याबद्दलची पण ग्वाही मी माझ्या मायमाऊली, महिला भगिनी आणि सगळ्या बांधवांना देखील करतो. आज या सगळ्या गोष्टी करत असताना मला एक गोष्ट तुम्हाला जरूर सांगायची की आता निवडणुकीच्या निमित्तानं कुणी येथील हौशी काही खोटं सांगते. कृपा करून त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आम्ही कामाची माणसं, आम्ही विकासाचा ध्यास घेतलेली माणसं. आम्हाला तुमच्या सगळ्यांचं भलं करायचं, तुमचं राहणीमान चांगलं झालं पाहिजे, तुमच्या घराचं छप्पर हटलं पाहिजे, तिथं चांगला पत्रा तरी किंवा सलाद तरी आला पाहिजे. ही आमची सगळ्यांची तळमळ, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. म्हणून ते सांगण्याकरता आज आपल्या फलटण तालुक्यात, फलटण शहरामध्ये मी आणि सगळे माझे सहकारी इथं आलेले आहेत. याची पण आपण सगळ्यांनी जाणून ठेवावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. पांडुरंगाला प्रार्थना करतो की सध्या पाऊस फारच म्हणजे फार आता शेतकऱ्यांचं समाधान झालं तरी पाऊस काय हातात सोडायला तयार नाही. फक्त एवढा जो पाडू की आमची पिकं पण हाताच्या बाहेर जातील किंवा हातात काही राहणार नाही. अशा पद्धतीची परिस्थिती आमच्या पीक विम्यांनी किंवा संबंधित ड्रायव्हर लोकांनी पण येऊ नये. अहो काय सांगायचं, इतका उत्साह कार्यकर्त्यांचा. मी तटकरे साहेबच्या गाडीत बसलो होतो. एका पट्ट्याने तर गाडीच्या बॉनेटवर पाय ठेवला, दुसरा पाय काचेवर ठेवला, काचच झाड दिसतो. बरं मला लागला नाही, मीच पुढं बसलो ड्रायव्हर. म्हणजे इतका उत्साह पुढे थांबायला तयार नाही, ऐकून घ्यायला तयार नाही. परंतु तो समंजसपणा मला माझ्या फलटण तालुक्यामध्ये पाहायला मिळाला, त्याबद्दलचं समाधान मी निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. आणि आज दीपक चव्हाण देखील एक चांगल्या प्रकारचं प्रतिनिधित्व करणारा आमदार म्हणून त्याची ओळख आहे. नेहमी जमिनीवर पाय ठेवून चालणार आहे, कधी असं हवेत तरंगत चालणार नाही. आपलं काम भले आपण भले, आपल्या अडचणी सांगायच्या. मी बऱ्याचदा अधिकारी त्याचं तालुक्यावर नाव देतो. तालुक्यामध्ये देखील व्यवस्थितपणे सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ही आपले लोकप्रिय आमदार दीपक चव्हाणांची चालू आहे. पुढेही ती आपल्याला सगळ्यांना चालू ठेवायची. पण त्याकरता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्हाला घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन
योजना त्या निवडणुकीनंतर पण चालू ठेवाव्या लागतील. आम्ही काय चालू ठेवू, पण त्याकरता सरकार तर आणलं पाहिजे. सरकार आणणार का आणणार करा, महायुतीचं सरकार आणणार का नाही आणणार. हात धरून सांगितलं आज काही फेटा बांधणार ते आमच्याकडे बघायलाच तयार नाही. आम्हीच सारखं बघतोय ओळख देत आहे का, ओळख देत आहे का, ओळख देत नाही. गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु तुम्ही आमच्या सगळ्या बहिणी आहात, तुम्ही आमच्या सगळ्या मुली आहात. आपण एक परिवार म्हणून त्याला आधार देत असतो. ती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा उभा करायचा आणि सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये समजदारपणे राजकारण कसं करायचं. आज राजकारण इतक्या खालच्या थरावर चाललेलं आहे. कोण कोणाला वाटेल ते बोलत असतो, कोण काय बोलतो काय करतो, कोणाचा कोणाला पायपोच राहिलेला नाही आहे. मधल्या काळामध्ये ज्या घटना घडल्या त्याचं समर्थन तर कोणीच करणार नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याच्याबद्दल त्या पुतळ्याच्याबद्दल झालेली घटना किंवा काही वेगवेगळ्या भागामध्ये आमच्या मुलींच्यावर आमच्या महिलांच्यावर होणारे अन्याय अत्याचार, मी डिपार्टमेंटला पण सांगेन की यामध्ये कुठल्याही परिस्थितीत महिलांना पूर्णपणे संरक्षण दिलं गेलं पाहिजे. महिलांच्याकडे वाकड्या नजरेने तुम्ही बघता कामा नये. जर कुणी त्याच्यामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केला, जर तशा विकृत व्यक्तीनं किंवा मनोरंजन अशा पद्धतीच्या व्यक्तीनं काही त्याच्यामध्ये नको त्या गोष्टी केल्या तर त्याला फाशीची शिवाय दुसरी शिक्षा नाही, त्याला फाशीच द्यायची. त्याच्याशिवाय सगळी जबाब सरळ होणार नाही. त्यांना त्याच्याशिवाय दुसरं उत्तर आपल्याकडे काही नाही आहे. आणि तोही निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. केंद्र सरकारने पण त्याच्यामध्ये काही बदल हे कायद्यामध्ये घटनेमध्ये केलेले, त्याची पण जाणीव आपण सर्व सहकारी मित्रांनी या ठिकाणी ठेवावी. आज ज्या प्रकारे जनसन्मान यात्रेला उदंड प्रतिसाद दिला जातोय, वेगवेगळ्या पद्धतीनं महिलांना पण आम्ही दिलेली माझी लाडकी बहीण योजना ही खूप मनापासून आवडलेली आहे. त्याच्यात कुठल्या त्रुटी राहिल्या असतील तर जरूर माझ्यावरून तुम्ही माझ्या लक्षात आणून द्या. आम्ही तुम्हाला त्याच्यात सहकार्यच करू. त्याच्यामध्ये एकंदरीतच त्या ज्या योजना आहेत ते खोटं नाटक बोलणाऱ्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आम्ही योजना विचारपूर्वक तुमच्याकरता आणल्या, ते मात्र त्या बंद पाडायला निघालेले. त्याच्यामध्ये कुठं ना कुठं आंदोलन करून त्याला कसं थांबवता येईल अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न हे विरोधी पक्षांचा चाललेला आहे. परंतु तिथं बिलकुल आपण लक्ष देऊ नका. आपण अजून आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्याकडनं आपल्या फलटण तालुक्याचा, आपल्या सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून घ्या. फलटणकरांनो, आमची प्रशासनावर पकड आहे. प्रशासन आम्हा लोकांचं ऐकतं. आम्ही उगीच काही पण विडावाकडे सांगत, परंतु आमचा एक करार आहे, त्याच्यातून कामं होत असतात. आत्ताही काही महिलांनी कामं मला सांगितली. म्हणलं की माझा पुरुष मंडळींचा बांधवांचा मेळावा झाल्यानंतर मी आहे एका ठिकाणी, तिथे या, तिथून मग आपण त्या अधिकाऱ्याला फोन लावून शेवटी लोकांचे प्रश्न सोडवणं हेच आमचं प्रथम कर्तव्य आहे. आणि त्याच कर्तव्याच्या भावनेतनं आम्ही तुम्हाला सगळेजण मदत करत आलेलो आहोत. ही पण बाब तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. आपलं महाराष्ट्र राज्य एक लोककल्याणकारी राज्य आहे. लोककल्याणकारी राज्यात फक्त रस्ते, पूल, प्रशासकीय इमारती बांधणं, दळणवळण उभारणं एवढंच महत्त्वाचं नसतं, तर जनतेच्या हिताच्या, त्यांच्या प्रगतीला प्रोत्साहन देणार आहे लोककल्याणकारी योजना राबवणं महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनं महाराष्ट्र राज्य शासन कटिबद्ध असून राज्यातील प्रत्येक घटकांच्यासाठी योजना राबवण्याचा आमचा सगळ्यांचा निश्चय आहे. एकूणच महिलांना मान, सन्मान, सुरक्षित वातावरण देऊन आत्मनिर्भर करणं ही आपली सर्वांची जबाबदारी, हे कर्तव्य. त्या दृष्टीनं आपल्याला पुढे जायचं आहे. हे लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. महिलांना सन्मान मिळवून देण्याच्या करता या प्रयत्नात
महिला सक्षमीकरणाच्या कार्यात माता भगिनींबरोबरच माझ्या बांधवांचं वडीलधाऱ्यांचं देखील सहकार्य आवश्यक आहे. आपण सर्वांनी मिळून या अभियानाला यशस्वी करण्याचा संकल्प करूया, त्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया असं आव्हान मी आजच्या महिला मेळाव्याच्या निमित्तानं करू इच्छितो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.